श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. जर महिलांनी स्वयंपाक करत असताना या मंत्राचा उच्चार केला तर त्यांना कधीही त्यांच्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. साक्षात लक्ष्मीचा वास, अन्नपूर्णा देवीचा वास आणि घरातलं वातावरण बदलून जाईल. पण खास करून महिलांनी स्वयंपाक करत असताना या गोष्टीच्या नियमाचे पालन करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण घरामध्ये महिला स्वयंपाक करत असताना बऱ्याच वेळा अपशब्द बोलतात, पण हे करायचं नाही. म्हणजे निंदा करायची नाही, कारण अन्न दूषित होतं आणि ते दूषित अन्न खाल्ल्याने तब्येत तर आपली बिघडतेच, पण त्याचबरोबर आपली विचारसरणीसुद्धा बिघडत असते. कारण बऱ्याच गोष्टी म्हणजेच आहारावर सुद्धा आपले विचार हे अवलंबून असतात. आणि घरातल्या स्त्रीला ही लक्ष्मी देखील मानलं जातं, स्त्री शक्तीचं स्वरूप मानलं जातं, तिला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे घरातील स्त्रींनी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी कधीही अन्न बनवत असताना चिडचिड करू नये. त्याचबरोबर अन्न शिजवत असताना, अन्न बनवत असताना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते आपण ग्रहण करतो, तर ते अन्न आपलं चांगलं सात्विक जेवण असायला हवं. त्याचबरोबर एक जेवण नसून ते आपल्यासाठी एक प्रसाद देखील असायला हवा. जर जी महिला घरामध्ये अन्न बनवत असताना नामस्मरण करते, देवाचं नाव घेते, मंत्राचा जप करते, तर ते अन्न न राहता एक पदार्थ, एक प्रसाद तयार होतो, जे की आपण ग्रहण केल्याने आपली सद्बुद्धी म्हणजे आपले विचार बदलतात. त्याचबरोबर आपले तब्येतही बिघडत नाही. तर आपल्याला प्रत्येक महिलांना ज्यावेळेस स्वयंपाक आपण बनवत असो त्यावेळेस आपल्याला कोणाचीही निंदा करायची नाही किंवा अपशब्द बोलायचे नाही, तर चिडचिड करायची नाही. तर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप करत असताना, नामस्मरण करत असताना आपल्याला अन्न बनवायचं आहे. फक्त तोंडाने उच्चार करायचा आहे, जेणेकरून ते अन्न न राहता एक प्रसाद तयार होईल आणि आपण ते ग्रहण करतो. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य होत नसेल, तुम्ही खूप गडबडीमध्ये म्हणजे तुमचा स्वयंपाक चालू आहे, तर तुम्ही मंत्राचा जप तुम्ही मोबाईलवरती लावू शकतात, टी व्हीवरती लावू शकतात. रामकृष्ण हरी हा मंत्र तुम्ही लावू शकतात. तुम्ही असं 40 दिवस करून बघा. अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये सुद्धा तुमची चिडचिड होत असेल आणि तुम्ही जर जेवण बनवत असताना सातत्याने दररोज 40 दिवस श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा किंवा रामकृष्ण हरी या पवित्र मंत्राचा जर जप करत अन्न बनवत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल घडून येईल. घरातल्या महिलांनी ही अतिशय सोपी आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्याला ही सोपी सेवा किंवा सोपं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. नामस्मरण करायला वेळेचं बंधन अजिबात नसते. त्याचबरोबर वेगवेगळी शक्ती, स्त्रीशक्ती असल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी, घराच्या प्रगतीसाठी ओम नमो नारायण हा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकतात. आणि स्वयंपाक तुम्हाला बनवायचा आहे. स्वयंपाक बनवत असताना या मंत्राचा उच्चार करायचा आहे, जेणेकरून एक सात्विक जेवण प्रसाद तयार होईल. घरातलं वातावरण प्रसन्न करण्यासाठी आणि प्रगतीच्या वाटचालीकडे घेऊन जाण्यासाठी स्त्रींनी अतिशय सोपा आणि दररोज नित्यनियमाने ही एक छोटासा उपाय करून बघा. घरामध्ये तुम्हाला बदल आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये. अगदी छोटासा हा उपाय आहे. तर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.